महाविकास आघाडीला इम्तियाज जलील यांनी लेखी प्रस्ताव दिलाय सोबत येण्याबाबतचा. तो लेखी प्रस्ताव नेमका काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. लेखी प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे, तो नेमका कुणाला दिला आहे आणि ते काय आहे त्या लेखी प्रस्तावामध्ये? स्वाभाविक आहे की जे महाविकास आघाडीचे जे दोन मुख्य घटक आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यांच्या प्रमुखांना मी पत्र पाठवलेलं आहे आणि या संदर्भात ओवैसी साहेबांनी हे सांगितलेले आहे, आम्ही लेखी प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि त्या प्रस्तावामध्ये हे सांगितलेलं आहे की कमीत कमी 2 महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं की MVA सोबत आपला अलायन्स झाला तर आपण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवार साहेबांची NCPला आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठा धक्का देऊ शकतो. त्यांच्या काही नेत्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला काहीही लेखीमध्ये प्रस्ताव आलेला नाही आहे आणि अलायन्स करायचंच असेल तर लिखितमध्ये आमच्याकडे काही आलेलं नाही आहे. तर दुसऱ्याच दिवशी आम्ही पत्र तयार केलं होतं. मी महाराष्ट्र MIMच्या अध्यक्ष या नात्याने ओवैसी साहेबांशी चर्चा करून आणि ते पत्र पाठवलं होतं. आणि ते पाठवल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं होतं की तुम्हाला रिटर्नमध्ये पाहिजे होतं, मी रिटर्नमध्ये पाठवत आहे तुम्हाला. बरं, 3 पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. यापैकी 3ही पक्षांच्या प्रमुखाला तुम्ही पत्र लिहिलंय? मी काँग्रेसच्या प्रमुखांना दिलं, मी राष्ट्रवादीच्या प्रमुखांना दिलं, कारण आम्हाला माहीत आहे की शिवसेना आता नवीन जे आहे ना ते सेक्युलर झालेली आहे आणि त्यांना MIM पाहिजे का किंवा MIMना शिवसेना पाहिजे का हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांचं स्टँड आजही वेगवेगळ्या जे इश्यूज आहे त्याच्या बाबतीत काय त्यांचं स्टँड आहे ते आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नवीन सेक्युलर झालेल्या शिवसेनासोबत जाऊ शकतं तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या बाबतीत तुमची काय तक्रार आहे, आम्ही का तुमच्यासोबत येऊ शकत नाही, हे प्रश्नही आम्ही त्या पत्रामध्ये उपस्थित केले. बरं, किती जागा प्रस्तावामध्ये मागितल्यात की काय नेमकं आहे काय त्या प्रस्तावात? काय आहे की आतापर्यंत आम्ही कुठल्याही जागेच्या लिस्ट जे आहे ते त्यांना दिलेली नाही आहे. एकदा पहिले हे स्पष्ट होऊ द्या की तुम्ही आमच्यासोबत बसायला तयार आहे का, चर्चा करायला तयार आहे का, मग आम्ही तुमच्यासोबत आमची लिस्ट घेऊन येऊ. आणि आम्हालाही माहीत आहे जेव्हा अलायन्स असतं तर आपण जास्त काही, आमची ताकद इतकी असेल तर आम्ही इतकीच जागा मागणार आहे, हे मी पत्रात स्पष्ट केलेलं आहे. कारण अलायन्समध्ये सगळ्यांचा विचार करावा लागतं, सगळ्या पक्षांचा. तर अशा परिस्थितीमध्ये आमची लिस्ट तयार आहे. एकदा त्यांनी होकार म्हटलं की आम्ही कमीत कमी बसू आणि चर्चा करू, आणि नाही समजा त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला घ्यायचंच नाही आहे तर आमची वेगळी लिस्ट ही तयार आहे. त्याच्या प्रस्तावात तुमच्याकडे किती लिस्ट आहे साधारणपणे, अंदाजे किती आहेत तुम्हाला? काय आहे की ज्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये मुस्लिम समाजाचा हे पॉप्युलेशन जास्त आहे आणि दलित समाजाचं पॉप्युलेशन जास्त आहे, असे अनेक कॉन्स्टिट्युएन्सीज आहे जे SC साठी रिझर्व्ड आहे. मुस्लिम समाजाला कोणाला मतदान करायचंच आहे. तर असे कॉन्स्टिट्युएन्सीज जे SC डॉमिनेटेड आहे पण मुस्लिम समाजांचा त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा असू शकतो त्यांच्या जिंकण्यामध्ये, तर असे सीट्स आम्ही वेगळे केलेले आहे. जे सीट्स आम्ही जिंकलेले आहे मागच्या वेळी, समजा भायकल्ला आहे, आपले भिवंडीसारखे सीट्स आहे, मालेगाव धुलिया ऑलरेडी ओवैसी साहेबांनी 5 सीट्स डिक्लेअर केलेले आहे. ते मालेगाव, धुलिया, सोलापूर, मुंबईची वर्सोवा सीट आहे आणि औरंगाबादची एक सीट आहे. हे 5 सीट्स तर डिक्लेअर केलेले आहे. आणि जिथे आमच्या खूप चांगला आमची कामगिरी आहे, खूप चांगले आमचं नेटवर्क आहे आणि जे मुस्लिम डॉमिनेटेड आहे त्या सीट्सची एक वेगळी लिस्ट तयार केलेली आहे. तर ते सीट्स जास्त नाही आहे आणि त्याच्यामध्येही आम्ही तडजोड करायला तयार आहे. अंदाजे किती सीट्स? ते अंदाजे मला असं वाटतं की जे टोटल जे मुस्लिम डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युएन्सीज आहे ज्याच्यामध्ये आपण खूप चांगली कामगिरी करू शकतो, ते असे 28 सीट्स आहे महाराष्ट्रामध्ये, जिथे फक्त मुस्लिम समाजाला तिकीट दिलं तर ते निवडून येणार आहे. मग सगळ्यांनी मुस्लिम कॅन्डिडेट उभं केला तर बहुतेक त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मुस्लिम एरिया डॉमिनेटेड एरियामध्ये पण निवडून येऊ शकतं. हे धोका आम्ही त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे की तुम्ही 28 जागा मागे नाही, ते लिस्ट तयार केलेली आहे. आता किती सीट्सवर आम्ही लढणार आहे
ते त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं, 100% कमी होऊ शकतं. आम्हाला काहीही म्हणजे हे नाही आहे. आमचा उद्देश एकच आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आज मुस्लिम समाजाला ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचे जे सोडलेले पिल्लू आहे, ज्या प्रकारे टार्गेट करत आहे आणि त्यांचं नेतृत्व गप्प बसत आहे, ज्या मुख्यमंत्री आमच्या प्रेक्षित मोहम्मद यांच्या विरोधात बोलणाऱ्या माणसाला कशा प्रकारे शाबासकी देतो, तर त्यांना ही धडा शिकवणं आमची जबाबदारी झालेली आहे, सगळ्या समाजाची जबाबदारी झालेली आहे. दुसरं आणखीन की वारंवार हीच चर्चा होते की तुम्ही मागेही सांगितलं की मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये बसलो महाविकास आघाडींच्या नेत्यांसोबत, पण तुम्ही हे कधी सांगत नाहीत की कुणासोबत बसले. मी रात्रीच आलो मुंबईहून, 2 दिवस मुंबईमध्ये होतो. आता ॲज अ पत्रकार तुम्हालाही सांगतो की 2 दिवस कुणाकुणासोबत माझी मीटिंग झालेली आहे हे तुमचे मुंबईचे जे रिपोर्टर्स आहेत त्यांना सांगा की इम्तियाज जलील कुठे कुठे गेलं होतं. आणि भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आहे त्यांना बोलू द्या ना की इम्तियाज जलीलची मीटिंग मुंबईमध्ये कुणाकुणाशी सोबत झालेली आहे. आता म्हणजे काय आहे की हे इलेक्शन आहे, काही स्ट्रॅटेजीज आपल्याला ओपन करता येत नाही. जे टाईम येईल त्यावेळी मी सगळं सविस्तर सांगू ना की कोणत्या हॉटेलमध्ये झाली होती, कधी झाली होती, कुणाच्या सोबत झाली होती, हे सगळं. पण कुठल्या लेवलच्या नेत्यांसोबत तुम्ही बसलाय? मोठे मोठे नेते आहे, मोठे नेते आहे. मी मोठे नेते म्हणत आहे. आता माझ्या दृष्टीने ते मोठे आहे, तुमच्या दृष्टीने आहे नाही आहे मला माहीत नाही आहे, पण मोठे नेते आहे जे डिसिजन मेकिंग त्यांच्या हातात आहे. आणखीन एक महत्त्वाचं अशी गोष्ट आहे की प्रस्तावाला त्यांच्याकडनं काही उत्तर आलंय का आणि किती दिवस झालेत प्रस्तावला? मला वाटतं की प्रस्ताव देऊन कमीत कमी एक 15 दिवस झाले असेल रिटर्नमध्ये आम्ही प्रस्ताव देऊन, आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह काहीतरी निघत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कालची बैठक तुमची जी झाली ती प्रस्तावानंतरचीच होती? हो, कालची आणि परवाची. थँक्यू. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडीला लेखी प्रस्ताव या ठिकाणी दिला आहे आणि त्यानंतर देखील आमच्या काल आणि परवा बैठका झालेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रस्तावामध्ये 28 जागा या ठिकाणी त्यांनी दर्शवलेल्या आहेत की जिथे MIMचे उमेदवार आणि महाविकास आघाडीसोबत जर गेले तर तिथे निवडून येऊ शकतात. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.